वेलकम स्टुडंट. आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. सॉलिड स्टेट इंट्रोडक्शन. याच्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये आपला केमिकल कायनेटिक्स हा टॉपिक संपलेला आहे. यानंतर सॉलिड स्टेट. दी मॅटर्स आर इन प्रेझेन्स ऑफ सॉलिड, लिक्विड अँड gases or substance are present in solid, liquid and gaseous state. Solid, the atoms or molecules or constituent atoms, they are strong interparticle, that is atoms, ions or molecules, they have higher or strong force of attraction बिटवीन दिस पार्टिकल. जे सॉलिड सबस्टन्स आहे त्या सॉलिड सबस्टन्स मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट म्हणजेच ॲटम्स, आयन्स और मॉलिक्यूल जे आहे याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे हायर असते, स्ट्रॉंग असते इन सॉलिडमध्ये दॅन लिक्विड अँड दॅन गॅसेस. म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन व्हेरी लो इन गॅसेस सबस्टन्स, देन स्लाइटली हायर इन लिक्विड and more or stronger force of attraction in constituent atoms or ions in solid substance. ठीक है. The solid substance they have definite shape and volume. Solid substance आता आपण solid state substance पाहतोय त्यामुळे याचा शेप जो आहे shapes are definite shape and volume. Definite shape and also volume. Shape and volume are definite. We change in slightly with change in temperature and pressure. This volume, shape and volume are definite but slightly change when temperature and pressure is slightly changed. At that time this slightly change the shape and volume. Slightly change of shape and volume. त्यामध्ये जर टेम्परेचर स्लाइटली चेंज झालं, इन्क्रीज झालं किंवा डिक्रीज झालं किंवा प्रेशर आणि टेम्परेचर स्लाइटली जर चेंज झालं, इन्क्रीज झालं किंवा डिक्रीज झालं तर त्याचा शेप किंवा व्हॉल्यूम जो आहे तो स्लाइटली चेंज होतो. त्याचा शेप आणि व्हॉल्यूम. ठीक आहे. देन टाइप्स ऑफ सॉलिड. There are two types of solid. There are generally two types of solid. Crystalline solid and amorphous solid. Crystalline solid, the constituent atoms, that is atoms, ions or molecules, they are arranged in regular pattern or regular manner are termed as crystalline solid. Amorphous solids, the constituents atoms, ions or molecules, they are irregularly arranged. तर क्रिस्टलाइन सॉलिड सबस्टन्स मध्ये हे ॲटम्स, आयन्स आणि मॉलिक्यूल जे आहेत ते रेग्युलरली अरेंज आणि अमॉर्फस सॉलिड मध्ये हे जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत किंवा कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल्स आहेत किंवा ॲटम्स, आयन्स और मॉलिक्यूल्स हे इरेग्युलरली अरेंज केलेले असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल NaCl असेल, NaCl म्हणजे रेग्युलरली अरेंज केलेले असतात. NaCl, Na अशा प्रकारे रेग्युलरली अरेंज केलेले असतात. परंतु जे अमॉर्फस सबस्टन्स आहेत हे अमॉर्फस सबस्टन्स इरेग्युलरली अरेंज केलेले असतात. इरेग्युलरली अरेंज केलेले असतात आणि त्यामध्ये क्रिस्टलाइन सॉलिड जो आहे, crystalline solid they have regularly arranged and periodicity
they have definite melting point. They have definite melting point. हा जो क्रिस्टलाइन सॉलिड आहे याचा डेफिनेट असा मेल्टिंग पॉइंट असतो. अमॉर्फस सॉलिडचा हा मेल्टिंग पॉइंट किंवा बॉइलिंग पॉइंट असतो तो डेफिनेट मेल्टिंग पॉइंट नसतो. डू नॉट हॅव डेफिनेट melting point. They have sharp definite melting point. Amorphous solid they do not have sharp melting point. याचा शार्प मेल्टिंग म्हणजे आता फॉर एक्झाम्पल काय, जसं आपण बॉइलिंग पॉइंट पाहतो, प्युअर वॉटर असेल तर 100 डिग्री सेल्सिअसला प्युअर वॉटर हे बॉईल होतं. तसं जर इम्प्युअर वॉटर असेल तर ते इम्प्युअर वॉटर हे 100 डिग्रीला बरोबर ते शार्प त्या टेम्परेचरला बॉईल होत नाही. तर ते टेम्परेचर हे कमी टेम्परेचरला किंवा इम्प्युरिटीज जर असेल तर ती इम्प्युरिटीजमुळे हे कमी टेम्परेचरला बॉईल होतं किंवा जास्त टेम्परेचरला बॉईल होत असते. तसंच सॉलिड सबस्टन्स जे आहे ते सॉलिड सबस्टन्स फॉर एक्झाम्पल एक ठराविक त्याचा मेल्टिंग पॉईंट असतो. बेन्झोइक ऍसिड म्हटलं की 120 डिग्री सेल्सिअसला ते मेल्टच होत असतो. 120ला तो मेल्टच होत असतो. किंवा असं जर तोच जर सबस्टन्स हा अमॉर्फस सबस्टन्स असेल तर दे डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. त्यानंतर हा जो क्रिस्टलाइन सबस्टन्स असतो हा क्रिस्टलाइन सबस्टन्स अँड आयसोट्रॉपिक क्रिस्टलाइन सबस्टन्स आर अँड आयसोट्रॉपिक हा क्रिस्टलाइन सबस्टन्स असतो आणि अमॉर्फस सबस्टन्स आर अँड आयसोट्रॉपिक सबस्टन्स असतो. These are the crystalline solid and amorphous solid. These crystalline solids are again classified in another types. First, ionic solid ज्या सॉलिड मध्ये कॅटायन आणि ऍनायन्स प्रेझेंट जनरली असतात आणि त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे मोर असते त्याला जनरली आपण आयनिक सॉलिड असं म्हणतो. आयनिक सॉलिड यामध्ये आयनिक सॉलिड crystalline particles are charged ions, cations and anions. Ionic solid मध्ये हे cations आणि anions प्रेझेंट असतात. crystalline solids मध्ये यामध्ये एक चार्ज्ड पार्टिकल असतात, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज किंवा कॅटन अँड anions त्यामध्ये प्रेझेंट असतात. म्हणून त्याला आपण चार्ज्ड पार्टिकल्स असं म्हणतो आयनिक पार्टिकल्स मध्ये. ठीक आहे. कॅटायन अँड ॲनायन अँड दे हॅव डिफरंट साईज. आता कॅटायन आणि ॲनायन्स जे आहेत त्या कॅटायन आणि ॲनायन्सचे काही वेळा हे डिफरंट साईज असते. काही वेळा साईज ऑफ ॲनायन ही मोर असते, कॅटायन स्मॉल असते, कॅटायन्स मोर असते, ॲनायन्स स्मॉल असते. म्हणजे त्याची साईज जी आहे ती कॅटायन आणि ॲनायनची साईज हे डिफरंट साईज असते. त्यानंतर इच आयन ऑफ गिव्हन sign of charge is bonded to opposite charge particles. यामध्ये हे जे चार्ज पार्टिकल्स आहेत अपोजिटली चार्ज पार्टिकल्स दे आर बॉन्डेड. That is cation and anions. For example, positive charge particles Cl and negative charge particle Na, they are force of attraction between these two ions. They are bonded. Charge is bonded to opposite charge particle. That is electrostatic force of attraction between oppositely charged ions. Electrostatic force of attraction between oppositely charged ions. They form a ionic crystal or ionic solid. यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज जसं आपण सोडियम क्लोराईडचं एक्झाम्पल घेतलं Na+ आणि Cl- याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे मोर आहे आणि त्याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन होऊन त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग सॉलिड कंपाऊंड्स तयार होतो. त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग सॉलिड कंपाऊंड तयार होतो त्याला आपण NaCl म्हणतो. तसंच KCl आहे K+ आणि Cl-, K+ आणि Cl- किंवा आणखी कुठलाही झिंक क्लोराईड असेल, आयर्न सल्फेट असेल किंवा कॉपर सल्फेट असेल, कॉपर क्लोराईड असेल, झिंक क्लोराईड असेल किंवा K2SO4 असेल,
यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये हे अपोजिटली चार्ज पार्टिकल्स दे आर बॉन्डेड और इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अपोजिटली चार्ज आयन्स. ठीक आहे. दिस ionic solids they are hard and brittle having higher melting point. Ionic solids they have hard and brittle and having high melting point. Hard म्हणजे कठीण असतो आणि ब्राइटल म्हणजे ठिसूळ. हे जे आयनिक सॉलिड आहे ते हार्ड असते किंवा त्या ठिकाणी ब्राइटल असतात, ठिसूळ असतात. आणि जर हार्ड असेल तर जनरली त्याचा डेन्सिटी हायर असते आणि हायर मेल्टिंग पॉईंट जो आहे तो हायर मेल्टिंग पॉईंट असतो. आणि नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी यामध्ये हे आयनिक पार्टिकल्स जे आहेत ॲक्च्युअल आयनिक पार्टिकल्स दे हॅव नो कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी नो कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हावेवर गुड कंडक्टर when dissolved in water. However, these are the good conductor in dissolved in water. आता फॉर एक्झाम्पल आयनिक कंपाऊंड यामध्ये सोडियम क्लोराइड घेतलं, पोटॅशियम क्लोराइड घेतलं. सोडियम क्लोराइड किंवा पोटॅशियम क्लोराइड हे सॉल्ट सोल्युशन आहे. हे सॉलिड सबस्टन्स ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी सॉलिड सबस्टन्स ऍक्च्युअल तो बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतो. बॅड कंडक्टर किंवा नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतो. परंतु ते जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केलं तर त्याचं सॉल्ट सोल्युशन तयार होतं. सॉल्ट सोल्युशन तयार होतं आणि सॉल्ट सोल्युशन तयार झाल्यानंतर त्याचं आयन जे आहे ते आयन सेपरेट होतात आणि आयन सेपरेट झालं की त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी जी आहे ते कंडक्ट होते. म्हणजे हावेवर दी गुड कंडक्टर वेन डिझॉल्व इन वॉटर, वॉटरमध्ये ते जर डिझॉल्व केली तर ते गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल NaCl आहे, K2SO4 आहे, पोटॅशियम सल्फेट आहे, पोटॅशियम क्लोराइड आहे, अशा प्रकारे किंवा कॅल्शियम क्लोराइड आहे. हे जे सॉल्ट सोल्युशन आहे हे सॉल्ट सोल्युशन जर आपण वॉटरमध्ये जर डिझॉल्व केली तर ते गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. परंतु हे जर सॉलिड कंडिशनमध्ये असेल तर ते बॅड कंडक्टर ऑर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. ठीक आहे. त्यानंतर कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल्स. कोव्हॅलेंट हे आयनिक क्रिस्टल झाले. आता यानंतर कोव्हॅलेंट क्रिस्टल्स ऑफ नेटवर्क. कोव्हॅलेंट क्रिस्टल्स जसं आयनिक आहेत तसं कोव्हॅलेंट. जनरली आयनिक क्रिस्टल किंवा आयनिक सॉलिड मध्ये कसं असते की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जो आहे तो कॅटायन आणि ॲनायन मध्ये इलेक्ट्रो निगेटिव्हिटी डिफरन्स जो आहे हा लेस असतो आणि कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये हा हायर असतो. कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये हायर असतो. जनरली पहिल्या आणि दुसऱ्या ग्रुपमधले एलिमेंट आणि हॅलोजन ॲटम याच्यामध्ये जनरली आयनिक बॉन्ड असतो आणि इतर जे एलिमेंट्स आहेत डी ब्लॉक एलिमेंट मधले मेटल आणि इतर नॉन मेटल याच्यामध्ये जे बॉन्ड असतो जनरली हा कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल्स. दिस कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टलाइन सबस्टन्स constituent particles that is atoms, ions or molecules are network solids. Network solids are atoms or the atoms in these crystals are linked by a continuous of covalent bond. आता यामध्ये क्रिस्टल जे आहे the atoms in these crystals are linked by a continuous ते एकमेकांना लिंक केलेलं असते आणि लिंक करून त्या ठिकाणी नेटवर्क टाइप बॉन्ड तयार झालेला असतात. कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल्स अशा प्रकार तयार झालेला असतो ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड रिझल्ट दी रिजिड 3 डायमेन्शनल नेटवर्क स्ट्रक्चर. रिझल्ट याच्यामुळे काय होतं की त्या ठिकाणी तो जो बॉन्ड तयार होतो 3 डायमेन्शनल नेटवर्क स्ट्रक्चर तयार होते आणि these are very hardest high melting point and boiling point. ह्या अशा प्रकारचा जो क्रिस्टल्स असतो तो हार्ड असतो किंवा हार्डेस्ट असतो आणि त्याचा मेल्टिंग पॉइंट हार्ड म्हटलं की त्या ठिकाणी त्याचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट हा हायर असतो. ठीक आहे. त्यानंतर दी इलेक्ट्रॉन्स आर लोकलाइज्ड इन कोव्हॅलेंट बॉन्ड्स अँड हेन्स नॉट मोबाइल्स.
या ठिकाणी हे जे इलेक्ट्रॉन्स कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये हे जे इलेक्ट्रॉन्स असतात मोबाईल इलेक्ट्रॉन्स किंवा मूवेबल इलेक्ट्रॉन्स आर लोकलाइज्ड इन कोव्हॅलेंट बॉन्ड्स अँड हेन्स नॉट मोबाइल्स. फॉर एक्झाम्पल डायमंड, क्वार्ट्ज, देन बोरॉन नायट्रेट. These are the covalent bond or covalent crystals. डायमंड, क्वार्ट्ज असेल किंवा बोरॉन नायट्राइड हे जे क्रिस्टल्स आहेत हे क्रिस्टल्स हे कोव्हॅलेंट क्रिस्टल्स किंवा कोव्हॅलेंट नेटवर्क क्रिस्टल्स आहेत. त्याचे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. त्यानंतर मॉलिक्युलर क्रिस्टल्स. पुढचा पॉइंट आपण पाहूया. मॉलिक्युलर क्रिस्टल्स, कोव्हॅलेंट क्रिस्टल्स, देन मॉलिक्युलर क्रिस्टल. याच्या अगोदर आपण आयनिक क्रिस्टल पाहिला किंवा आयनिक सॉलिड, त्यानंतर हा कोव्हॅलेंट सॉलिड आणि हा मॉलिक्युलर क्रिस्टल्स. मॉलिक्युलर क्रिस्टल्स म्हणजे काय? याच्यापासून मॉलिक्यूल हा ऍटम आहे, क्लोरीन हा ऍटम आहे, दुसरा क्लोरीन हा एक ऍटम आहे आणि याच्यापासून तयार होतो मॉलिक्यूल Cl2. तसंच हायड्रोजन असेल, हा हायड्रोजन ॲटम आहे, हा हायड्रोजन ॲटम आणि याच्यापासून तयार होतो तो मॉलिक्यूल तयार होतो. मॉलिक्यूल याच्यावर नाही, मॉलिक्युलर क्रिस्टल्स हे अशा प्रकारे तयार होतो. फॉर एक्झाम्पल क्लोरीन Cl2, मिथेन CH4, हायड्रोजन H2, CO2, ऑक्सिजन O2. ऑन सॉलिडिफिकेशन मॉलिक्युलर क्रिस्टल्स आर फॉर्म. हे जे गॅसेस आहेत आपल्याला माहित आहे, हे गॅसेस आहेत क्लोरीन, मिथेन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साइड किंवा ऑक्सिजन. याचं सॉलिडिफिकेशन जर झालं तर त्याच्यापासून जो तयार होतो त्याला आपण मॉलिक्युलर क्रिस्टल्स असं म्हणतो. मॉलिक्युलर क्रिस्टल्स. आता यामध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ मॉलिक्युल्स सॉलिड्स आर मॉलिक्युल्स ऑफ अ सेम सबस्टन्स. Crystalline particles of molecules, solids are molecules of same substance. Bonds within the molecules, covalent molecules, intermolecular force of attraction between these atoms. Intermolecular या जनरली याच्यामध्ये जो बॉन्ड आहे आता हे Cl बॉन्ड Cl म्हणजे हा कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. मॉलिक्युलर क्रिस्टल्स आहे परंतु त्याच्यामध्ये बॉन्ड जो आहे तो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. हायड्रोजन हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड जो आहे तो कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. त्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते त्यामध्ये. आणि याच्यामध्ये वीक डायपोल इंटरॅक्शन असते. पोलार मॉलिक्युल्स सच ॲज अ सॉलिड like HCl, H2O, SO2, HCl, H2O, SO2. These molecules they are weak dipole interaction. Polar molecules such as solids HCl, H2O, SO2 a permanent dipole moments. ठीक है. Then very weak dispersion or London pores in non-polar molecules, methane, hydrogen. In these molecules, force also involve monoatomic solid like argon, neon. याच्यापासून हे ज्यावेळे गॅसेस आहेत याच्यापासून very weak dispersion between monoatomic solids like हे जे गॅसेस आहेत आपण त्याला निऑन, आर्गॉन, 18th ग्रुप ऑफ मॉलिक्युल्स हे मोनोएटॉमिक गॅसेस मॉलिक्युल्स आहेत. निऑन, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन हे मोनोएटॉमिक मॉलिक्युल गॅसेस मॉलिक्युल आहेत. परंतु त्याचं सॉलिडिफिकेशन जर झालं तर सॉलिडिफाय झाल्यानंतर त्या ठिकाणी हे जे मॉलिक्युल्स तयार होतात व्हेरी वीक डिस्पर्शन त्यामध्ये. त्यानंतर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स. फॉर एक्झाम्पल वॉटर इन आइस. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. वॉटर आइस हा सॉलिड आहे किंवा अमोनिया हायड्रोजन क्लोराइड आहे अँड सो फोर्थ. बिकॉज ऑफ वीक इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स molecular solids are usually soft substance with no
लो मेल्टिंग पॉइंट. आता यामध्ये आपण इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग्स त्यामध्ये आईस आहे, हायड्रोजन वॉटर मॉलिक्यूल आईस, अमोनिया, हायड्रोजन क्लोराइड अँड सो फोर्थ. बिकॉज ऑफ वीक इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स, molecular solids are usually soft substance with low melting point. These are poor electrical conductor. These are poor electrical conductor and are good insulator. यामध्ये हे जे मॉलिक्युल्स असतात जनरली त्यामध्ये वीक इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. तो मॉलिक्युलर सॉलिड जो आहे हा युजली सॉफ्ट असतो आणि जो युजली सॉफ्ट सॉलिड असतो त्याची डेन्सिटी लो असते आणि त्याचा मेल्टिंग पॉइंट सुद्धा लो असतो आणि ते जनरली पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर असतात, पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर अँड दे आर गुड इन्सुलेटर असतात. गुड इन्सुलेटर यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स म्हणजे आईस असेल किंवा अमोनिया असेल, हायड्रोजन क्लोराइड असेल आणि सो फोर्थ. यामध्ये बिकॉज ऑफ इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन हे जे मॉलिक्युल्स आहेत आईस असेल किंवा अमोनिया याच्यामध्ये वीक इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. वीक इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो आणि त्यामुळं हा जो मॉलिक्युलर सॉलिड आहे हा युजली सॉफ्ट असतो. याच्यामध्ये जे वॉटर आहे त्या वॉटर म्हणजे आईस किंवा अमोनिया याच्यामध्ये वीक अट्रॅक्टिव्ह फोर्स असल्यामुळं त्याच्यापासून जो सॉलिड तयार होतो हा सॉफ्ट सॉलिड तयार होतो आणि सॉफ्ट सॉलिड तयार झाला की त्याचा मेल्टिंग पॉइंट जो आहे तो लो मेल्टिंग पॉइंट असतो. म्हणून दीज आर पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर. हे जे सॉलिड सबस्टन्स असतात दीज आर पुअर इलेक्ट्रिकल कंडक्टर अँड दे आर गुड इन्सुलेटर. Such types of solids they are good insulator. ठीक है. These are the introduction of solid state substance. Then types of solid main two types, crystalline solid and amorphous solid. यामध्ये आपण क्रिस्टलाइन सॉलिड पाहिले, अमॉर्फस सॉलिड पाहिले. त्यानंतर क्रिस्टलाइन सॉलिड्स दे आर क्लासिफाइड इन आयनिक सॉलिड, कोव्हॅलेंट क्रिस्टल्स किंवा आयनिक क्रिस्टल, कोव्हॅलेंट क्रिस्टल्स, मॉलिक्युलर क्रिस्टल्स अँड देयर सब टाइप्स. ओके, धन्यवाद.